तुम्हाला अजून एक स्टॅट देतो. तुम्हाला अजून एक स्टॅट देतो. साहिलजी अजून एक स्टॅट देतो. अजून एक स्टॅट देतो. जे मी सतत बोलतो ना, पॉलिटिक्स थोडं कमी बोला आणि पॉलिसी बद्दल बोला. पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉलिसी, हे माझं तरी मत आहे. फोडाफोडीचं राजकारण कधी मला जमलं नाही आणि आम्हाला जमणार पण नाही. आणि विकत घेण्याचं जे राजकारण आहे, चॉईस दिलं तरी आम्ही करणार नाही. हे आजच सांगून ठेवतो मी. ज्यांना कोणाला वाटत असेल आमचं सरकारनंतर 50 खोके मिळतील, बिलकुल नाही मिळणार. मुद्दा हा आहे, आज पण आपल्या देशात जी परिस्थिती आर्थिक झालेली आहे, जी परिस्थिती आपल्या फॉरेन पॉलिसीची झालेली आहे, कुठे चाललोय आपण देश म्हणून? विचार आपण कधी केलाय की राजकारणच करायचं, नुसतं पक्ष फोडायचे, नुसतं हे करायचं? नीटचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, कुठे चाललोय आपण? ही गोष्ट विश्वास ठेवा माझ्यावरती. दरवेळेस बैठकच्या आधी मी ठरवून येतो की यावेळेस आपण आदित्य ठाकरेंबरोबर मुंबईच्या पॉलिसीबद्दल चर्चा करू, एन्व्हायरमेंट बद्दल चर्चा करू आणि त्याच्या बरोबर एक महिना आधी तुमच्या पक्षातनं कोणी ना कोणीतरी आता तुम्ही थोडं प्लॅनिंग करा की हे झाल्यानंतर फोडा. बद्दलच तुमच्याशी बोलावं. नाही, मग तुम्ही त्यांना सांगून ठेवा ना, आता येतील तेव्हा, की जरा म्हणजे टायमिंग असं असतं ना की जेव्हा आमचं ठरतं की बाबा आपण कॉन्क्लेव्ह करूया, बैठक करूया, त्याच्या आधी दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक, कॉन्क्लेव्ह असली तर मग कॉन्क्लेव्हला पहिलं नाही बोलून टाका, म्हणजे कोणी फुटणार नाही. किंवा कॉन्क्लेव्ह तुम्ही त्यांना विचारून करत जा. नाही, आपण आता गंभीर विषयावरती बोलूया. बिकॉज तुम्ही आता उदाहरणं दिलीत, कारण थोडंसं त्याच्याबद्दल आपण काउंटर करणं आवश्यक आहे. काय तुम्ही सांगितलं की बाबा लोक बाहेरनं तुम्ही घेऊन आला. ओके, हे 6 खासदार जे तुमच्याकडे जे आता घेऊ नका नाही, ऐका घेऊ नका नाही, ऐकून तर घ्या. आता माझं पूर्ण तर होते. 2024 मध्ये तुम्ही आता हे सगळे निवडून आले होते. शिवसेना युबीटीच्या तिकिटावरती काँग्रेसच्या पाठिंब्याने हे 6 खासदार निवडून गेले होते. ते 6 खासदार कोण आहेत बघूया. ओमराजे निंबाळकर, नॉट ओरिजिनली फ्रॉम शिवसेना, काँग्रेसमधनं तुमच्याकडे आले कारण तिकडे पद्मसिंग पाटील होते. ते राजकारण तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेत आले, त्याच्यानंतर आमदार झाले. संजय दिना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तुमच्या पक्षामध्ये आले, त्यांना तुम्ही ताबडतोब तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी ते खासदार झाले. संजय देशमुख, ते तर बऱ्याच पक्षांमध्ये जाऊन आलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला तिकडे तिकीट दिलं पाहिजे. भाऊसाहेब वागचौरे, ते गेल्या वेळेस त्यांचं तिकीट कापून तुम्ही सदाशिव लोखंडेला तिकीट दिलं होतं 19 मध्ये. 24 मध्ये त्यांना पाडण्यासाठी पुन्हा तुम्हाला भाऊसाहेब वागचौरेंना पक्षामध्ये घेऊन यावं लागलं. 6 पैकी 4 खासदार असे आहेत ह्याच्यामध्ये की जे ओरिजिनल शिवसेनेमधले नाही आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं दिसतील आपल्याला. सचिन अय्यर, नॉट ओरिजिनली फ्रॉम शिवसेना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं घेतले होते. आणि त्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लोक अचानक उभे राहतात आणि म्हणतात अरे आमचेही 7 खासदार आपले काय नगरसेवक फोडले. त्यांचे खासदार अजून चालेल नाहीयेत, पण नगरसेवक फोडलेले होते. सो हे फोडाफोडीचं राजकारण असं नाहीये की अचानक आता व्हायला लागलंय. तुमच्या मनात असेल तर होऊ शकेल. ते पण तुमच्या मनात असेल तर होऊ शकेल. ते तर मला विचारायचंच आहे. त्याच्यावर बरं आलं आठवण करून दिली. पण हे मीच कशाला आठवण करून देतो. थँक्यू सो मच. मला त्याच्यावर तर जायचंच आहे. पण ही गोष्ट साहिलजी, तुम्ही जे सगळी नावं घेतली ना, कसं माझा सांगायचा मुद्दा असा आहे, फोडाफोडी, पक्ष बदलून त्यांना तिकीट देणं, त्यांना प्रायोरिटी देणं, दुसऱ्या पक्षामधनं गेल्यानंतर ताबडतोब त्यांना तिकीट देणं, ही काय आजची गोष्ट नाही. साहिलजी, तुम्हाला सांगतो, हे सगळी जी तुम्ही नावं घेतलीत ना, ही कधी होती? सगळ्यांना ट्रान्सफर सीझन जसं असतो फुटबॉलमध्ये किंवा आयपीएल मध्ये, निवडणूक आल्यानंतर लोक पक्ष सोडतात आणि दुसऱ्या पक्षात जातात. तिथून ऍक्सेप्टेबल. आय टेल यू वाय. बिकॉज ज्या लोकशाहीमध्ये आपण आहोत, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुमची जर विचारधारा बदलली, तुमच्या नेत्याबद्दल मत बदललं, तुमच्या पक्षाबद्दल मत बदललं, तर तुम्ही तुमचा पक्ष सोडू शकता, राजीनामा देऊ शकता, दुसऱ्या पक्षात जाऊन तुम्ही तिथून निवडणूक लढू शकता जर तुम्हाला तिकीट मिळालं तर. हे 6 जे लोक, पळकुटे लोक जे पळालेत ना, ते आमच्या चिन्हावर आता जिंकून आलेत. भाजपचा चेहरा नव्हता, मोदी साहेबांचा चेहरा नव्हता. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या चेहऱ्यावर जिंकून आलेले होते. मनसेचे 7 नगरसेवक हे ह्या चेहऱ्यावर जिंकून आले होते. त्याच्यामध्ये दिलीप मामा लांडे पण होते. पूर्ण करू दे ना. आणि हे जिंकून आल्यानंतर आता हे तिथे गेलेले आहेत. बरोबर. मुद्दा हाच येतो की आज जर तुम्ही आयपीएलची मॅच बघत असाल, राजीव जिथे आहेत ते अजून चांगलं विश्लेषण याचं करू शकतील. जर मी मुंबई इंडियन्स मध्ये आणि उद्या मला वाटलं नाही मला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळायचंय, मी आयपीएलची जर्सी घालून जाऊ शकतो का तिथे खेळायला? मुंबई इंडियन्सची जर्सी घालून जाऊ शकतो रॉयल चॅलेंजर्ससाठी खेळायला? राजीवजी काय म्हणतोय? तर इन प्रिन्सिपल गोष्ट ही आहे ना की कुठे ना कुठेतरी न्याय निवाडा हा होणं गरजेचं आहे. आज टीएमसीचे तुम्ही 20 फोडलेले आहेत, तुम्ही आपचे फोडलेले आहेत, आमचे फोडलेत, असं म्हणतात सपाचे फुटतील, असं म्हणतात ह्यांचे फुटतील, त्यांचे फुटतील. वेळ अशी येऊ शकते भाजपचे पण फुटतील. कारण एवढे लोक भाजपमध्ये आता काँग्रेसचे झालेले आहेत, कधी त्यांना वाटेल की चला राहुलजींना पंतप्रधान बनवलं पाहिजे आपण, पुढचा चेहरा राहुलजीच आहेत. जर भाजपमधून भाजपचं कमळ घेऊन गेले तर काँग्रेस के हात में कमल आहे तो क्या होगा? त्यांच्या हातात नुसतं मळ राहणार. पण तो मळ चोळून सुद्धा त्याच्यात जर काय मुद्दा हा आहे की राजकारण बनवतातच आहेत ना त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. पण कुठे ना कुठेतरी सुप्रीम कोर्ट कडून निकाल तर येणं गरजेचं आहे.
कुठे ना कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि मी तर आजच हे सांगतोय की तुम्हाला जायचं ना 6 लोकांना, पुचके बनू नका, आज राजीनामा द्या आणि निवडणूक लढा. तर जेवढे पैसे मिळाले असते उतरवा आमच्या विरोधात पैसे. नाही पण